नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा आज बिहारमध्ये शुभारंभ. विधिमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही, नारायण राणे यांची टीका. आणि देशातल्या प्रत्येक तुरुंगात सीसीटीव्ही बसवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. पाटणा इथं होणाऱ्या विविध कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विद्युतीकरणाला चालना मिळणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थापना दिन सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी उद्या आकाशवाणीवरून संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे. तसंच रात्री 8 वाजता प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवरून प्रसारित केला जाईल. पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात आतापर्यंत 9 वेळा जनतेशी संवाद साधला आहे. ओळ्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्रीची चौकशी करा आणि त्याआधी मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी जोरदार मागणी काल विधानसभेत विरोधकांनी केली. भाजपा सदस्यांनी त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज आधी 2 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सभागृहात झालेल्या गदारोळातच विषय पत्रिकेवरचं कालच्या दिवसाचं कामकाज पुकारून ते पूर्णही करण्यात आलं. विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचं कामकाजही काल दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यात नवीन सरकार येऊन 8 महिने झाले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या, पण त्याकरता निधी कुठून आणणार हे सांगितलं जात नाही. मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्यात मेळ नाही. हे सरकार फक्त थापा मारण्याचं काम करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मुंबईत केला. एका पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. या सरकारनं मूल्यवर्धित करात वाढ केली आहे, त्यामुळे महागाई सुद्धा वाढणार असं सांगून राणे म्हणाले की सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही. एक महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. देशातले तुरुंग आणि पोलीस ठाण्यांमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशातल्या सर्व तुरुंगांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. तसंच पोलीस ठाणी आणि लॉकअपमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. एका महत्त्वपूर्ण याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती टी.सी. ठाकूर आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी हे आदेश दिले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार दर महिन्याला तुरुंगात 10 कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच प्रत्येक पोलीस ठाण्यात 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल असल्या पाहिजेत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. महिनाभराच्या उसंतीनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावल्यानं गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 80% रोवणीची कामं पूर्ण झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 1,50,000 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. कृषी विभागानं यंदा जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांसाठी 49,300 मेट्रिक टन खतांचा पुरवठा मंजूर केला असून आतापर्यंत 20,201 मेट्रिक टन खताचा पुरवठाही केला आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतात धान रोवणीच्या कामांना आता वेग आला आहे. पेसा कायद्याची प्रभावीपणे आणि जलद गतीनं अंमलबजावणी व्हावी, वनजमीन धारकांना 7/12 उतारे द्यावे यासह इतर मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं काल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
आदिवासी भागात कृषी विभागाच्या योजना प्रामाणिकपणे राबवण्यात याव्यात, रोजगार हमीची कामं सुरू करावीत, सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्यांना जमिनीची मालकी मिळावी, दुष्काळ सदृश स्थितीमध्ये उपाययोजना कराव्यात या मागण्याही मोर्चेकरांनी केल्या. दरम्यान जिल्हा स्तरावरील मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर या ग्रामपंचायतीला ISO 9001 हे आंतरराष्ट्रीय मानांकन आता प्राप्त झालं आहे. असं मानांकन मिळवणारी तेर ही जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीत नागरिकांना आवश्यक ते 18 प्रकारचे सर्व दाखले प्रमाणपत्र ऑनलाईन मिळू लागले आहेत. शिवाय ग्रामपंचायत स्थापनेपासूनचे संपूर्ण अभिलेख अद्ययावत केले आहेत. घंटागाड्यांची तसंच कचरा कुंड्यांची सोय, पिण्याच्या पाण्याचं निर्जंतुकीकरण, त्यामुळे गावातल्या नागरिकांचं आरोग्यही उत्तम राखलं जात आहे. महिला सक्षमीकरण, कुपोषणमुक्त डिजिटल अंगणवाड्यांसाठी ग्रामपंचायतीनं नागरिकांना प्रोत्साहित केलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळेच ग्रामपंचायतीला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळू शकलं आहे. ह्या निकषामध्ये ISOच्या निकषामध्ये ग्रामीण भागामधील कंस्ट्रक्शन असेल, आमच्या गावामधील महिला व बालकल्याण हा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, दिवाबत्तीचा विषय असेल, या सर्व गोष्टीमध्ये आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आणि त्या पद्धतीच्या सुविधा आम्ही त्यांना पुरवल्या. सर्वसामान्य शेतकरी आणि विठू माऊली यांच्या प्रेमाचं वेगळंच नातं महाराष्ट्रात आहे. शेकडो वर्षांपासून माऊलीच्या भेटीची वारी अव्याहत सुरू आहे. भक्ती संगीताच्या माध्यमातून नांदेडमध्ये आमदार हेमंत पाटील आषाढी महोत्सवाच्या माध्यमातून रसिक भक्तांना विठ्ठलाची वारी घडवतात. दरवर्षी संगीत आणि कला क्षेत्रातले दिग्गज या आषाढी महोत्सवाला हजेरी लावतात. यावेळी प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि गायिका वैशाली माढे यांनी आपल्या सुरेल गायनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. 27 जुलैपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विसुभाऊ बापट यांचं कुटुंब रंगलय काव्यात, दिवाकर चौधरी यांचा देवाची येद्वारी आणि साधना सरगम यांचा स्वरसाधना हे कार्यक्रमही सादर होणार आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही नागपुरात भगवान जगन्नाथ यात्रेला कालपासून सुरुवात झाली. जगन्नाथपुरी आणि अहमदाबादप्रमाणेच नागपुरातही पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा काढली जाते. जुनी मंगळवारी भागातल्या जगन्नाथ स्वामी मंदिरातून ही यात्रा सुरू झाली. रथावर भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा विराजमान होत्या. शहराच्या मध्यभागातून फिरून हरिहर मंदिरात ही यात्रा पोहोचल्यावर भगवान जगन्नाथ आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला. या यात्रेत अनेक प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. उरणजवळच्या मोरा बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथल्या सागरी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मोरा भाऊचा धक्का सागरी प्रवासी वाहतूक सध्या गाळात अडकल्याचं दिसून येत आहे. यासाठी नौदलाची ब्रेक वॉटर जेट्टी कारणीभूत ठरत असून बंदरातील गाळाची समस्या गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही सुटलेली नाहीये. इथून प्रवासी वाहतूक चालते, मात्र गाळामुळे प्रवासी वाहतूक समुद्राच्या ओहोटी दरम्यान महिन्यातून काही तास बंद ठेवण्याची पाळी येत असल्यामुळे हजारो प्रवाशांवर ताटकळत राहण्याची पाळी येते. मोराभाऊचा धक्का सागरी प्रवास मुंबईशी जोडणारा अत्यंत जलद मार्ग असून अनेक वर्ष या सागरी मार्गावरून प्रवासी वाहतूक केली जाते. स्पीड बोटमुळे इथून अवघ्या 30 मिनिटात आणि जुन्या प्रवासी लॉन्चनी 55 ते 60 मिनिटात मुंबईला पोहोचणं शक्य होत असतं. पण परिसरात औद्योगिकीकरणाची लाट आली आणि मोरा बंदरात गाळाची समस्या निर्माण होऊ लागली. औद्योगिकीकरणामुळे समुद्रात झालेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राची पातळी सातत्यानं वाढतेय. त्याचा परिणाम JNPT बंदरापासून थेट मोरा बंदरानजीक असलेल्या नौदलाच्या जेट्टीपर्यंतचा सागरी किनारा प्रचंड गाळाने भरू लागलाय. सर्वाधिक गाळ नौदलाच्या ब्रेकवॉटर जेट्टीमुळे साचतोय. किनाऱ्यापासून सुमारे 150 मीटर लांबीचं अंतर सोडलं तर संपूर्ण ब्रेकवॉटर जेट्टी भराव टाकून बनवण्यात आली आहे. ब्रेकवॉटर जेट्टी पिलरवर नसल्यामुळे समुद्राच्या प्रवाहामुळे आलेला गाळ बंदरात अडकून साचला जातो.
त्यासाठी नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून सोडवण्याची अपेक्षा उरणवासियांची आहे. मुलं भरतीच नाही कमी होत, भरतीच राहते कायमची. पहिले ओटी नाही व्हायची, ती ओटी काय समजत नाही याच्यात. नाही तर घर बुडतात आमचे आता पहिल्याशिवाय. मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी प्रत्येक 2-4 वर्षाआड शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचं थांबत नाही. यावर उपाय म्हणून उरण नौदलाची ब्रेकवॉटर जेटी नव्यानं पिलरवर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्येही अंधश्रद्धा असून ती दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, याकरता त्यांनी विवेक जागर युवा परिषदेत सामील व्हावं, असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हमीद दाभोलकर यांनी नांदेडमध्ये केलं. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणारे गुन्हेगार अजूनही सापडले नाहीत. ते कधी सापडणार, अशा आशयाची 1 लाख पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवण्याचं आवाहन दाभोलकर यांनी केलं. बेस्ट कामगार युनियनचे अध्यक्ष उदयकुमार आंबेडकर यांनी काल मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. बेस्ट प्रशासनानं गेल्या वर्षीपासून कामाच्या ड्युटीज बनवण्याकरता कॅनडा शेड्यूलचा वापर करायला सुरुवात केली. मात्र बस वाहक आणि चालकांना या पद्धतीमुळे 10 ते 12 तास ड्युटी करावी लागते, त्याचा त्रास होतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या निर्णयाच्या विरोधात बेस्ट कामगार युनियननं न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं काही मुद्द्यांवर आक्षेपही घेतला होता. मात्र बेस्ट प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. कालपासून चालक वाहकांनी या शेड्यूलवर बहिष्कार घातला आहे, असंही ते म्हणाले. प्रशासनानं कर्मचाऱ्यांवर सक्ती केली तर येत्या 1 ऑगस्टपासून कर्मचारी आंदोलन करतील, असा इशाराही आंबोणकर यांनी यावेळी दिला. कारगिल विजय दिवसानिमित्त आजपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काश्मीरमधल्या कारगिल भागात 16 वर्षांपूर्वी 1999 मध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला पराभूत केलं होतं. या विजयाची आठवण म्हणून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. भारत पाकिस्तान दरम्यान मे ते जुलै 1999 या कालावधीत कारगिलमध्ये युद्ध चालू होतं. पाकिस्तानी सैन्याच्या चढाईला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं होतं. या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जागवण्यासाठी हा विजय दिन साजरा केला जातो. देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. भारतीय हॉकी संघाचे परदेशी प्रशिक्षक पॉल व्हॅन ॲस यांना पदावरून हटवलं जाणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. ॲस यांचं भवितव्य निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 9 सदस्यांच्या विशेष समितीनं त्यांना पदावर ठेवू नये अशी शिफारस केली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याशी वाद झाल्यानंतर स्वतः पॉल व्हॅन ॲस यांनीच आपल्याला पदावरून हटवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र हॉकी इंडियानं त्यांना पदावरून हटवलं नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी ॲस यांनी दाखवली होती. गेल्या 5 वर्षात चौथ्यांदा संघाच्या प्रशिक्षकांना पदातून हटवण्यात आलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा आज बिहारमध्ये शुभारंभ. विधिमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही, नारायण राणे यांची टीका. आणि देशातल्या प्रत्येक तुरुंगात सीसीटीव्ही बसवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.